ॲडिशनल केसेस तेवढ्या केसेसची पूर्तता ही मागणी जर करत असेल तर निश्चितपणे नवीन न्यायालय दिलं जाईल। सन्मान्य मुख्यमंत्री महोदय, ह्याच्यात आपण सविस्तर माहिती दिलेली आहे आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की सेपरेशन ऑफ पॉवर्स खाली आपल्या न्याय व्यवस्था जी आहे राज्यात त्या संदर्भात एक्झिक्युटिव्ह म्हणजेच आपलं कार्यकारी मंडळ किंवा लेजिस्लेचर म्हणजेच आपलं विधिमंडळ कधी हस्तक्षेप करत नाही। परंतु तसं असतानाही राज्यातली लोअर ज्युडिशरी जी आहे त्यात अनेक पदं रिक्त आहेत आणि मकोकासारखं पुण्याचं कोर्ट आहे तिकडेही बरेच वर्ष खटले पेंडिंग आहेत, तिकडेही कोर्टात तसेही कोर्ट रिकामे असल्यामुळे सामान्य नागरिकांचे खूप अडचणी होत आहेत। विशेष करून फौजदारी गुन्हे जिकडे आहेत तिकडे बरीच वर्ष ट्रायल पेंडिंग राहिल्यामुळे काही लोक तुरुंगात आहेत, काही लोकांना निर्दोष मुक्त होण्यासाठी बराच वेळ जात आहे। अशा परिस्थितीत कुठेतरी ही शासनाची पण जबाबदारी आहे की लोकांना न्याय योग्यरित्या मिळवून देणं। त्यामुळे मला वाटतं मुख्य न्यायाधीशांबरोबर बसून जेवढी आणि आपले LNJDचे जे सचिव आहेत त्यांच्याकडनं जेवढ्या न्यायालयात जजेसची अपॉइंटमेंट पेंडिंग असतील त्यास लवकरात लवकर भरून घेण्यासाठी शासनाने उचित कारवाई करावी। होय अध्यक्ष महोदय, पुढच्या चीफ जस्टिस चीफ मिनिस्टर मीटिंगमध्ये आपल्यातर्फे हा अजेंडा आम्ही त्या ठिकाणी पाठवू आणि तो विषय मांडून माननीय न्यायालयाच्या निदर्शनास आणून देऊ कुठे कुठे न्यायाधीश कमी आहेत किंवा कुठे कुठे भरती करण्याची आवश्यकता आहे आणि ते एक्सपिडाइट करण्याकरता शासन प्रयत्न करेल।